नमस्कार, आस्वाद आपलेपणाच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण मस्तपैकी अशी चटपटीत केळ्याची गोड रेसिपी बनवणार आहोत। तर त्यासाठी ते केळी जी आहेत ती थोडी तयार झालेलीच घ्यायची त्याच्यासाठी। तर माझ्याकडे वेलची केळी होती, त्याचं साल जे आहे ते वरून काळं पडलं होतं, पण केळी यातून चांगली होती। तर मी इथे 4 केळी घेतलेली आहेत। त्यानंतर आपल्याला आहे ना गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। तर गव्हाचं पीठ जे आहे ना ते मी 1.5 वाटीच्या मापाने घेतलेलं आहे। जास्त करून कधी पण हे केळ्याची जी आपली स्वीट रेसिपी ती बनवताना ना जे आपले मोठे केळे असतात ना ते जास्त पिकलेले वगैरे असतात ना ते घ्यायचे, त्याचे तर खूपच छान बनतात। त्यानंतर थोडीशी साखर घातलेली आहे, जास्त घालायची नाही आपल्याला, थोडी घालायची, कारण केळं तर आपलं गोडसर आहेच। त्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं जे केळं आहे ते व्यवस्थित असं पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि थोडीशी वेलची पावडरसुद्धा घालायची। मिक्स करताना आपल्याला त्याच्यामध्ये नंतर थोडं पाणी घालायचं आहे। त्याऐवजी दूध वापरलं तरीसुद्धा चालेल, पाणी किंवा दूध दोन्ही वापरू शकता। आणि जेव्हा आपण मोठं केळं घेतो ना ते जास्त पिकलेलं असेल ना त्यावेळी आपल्याला जास्त पाण्याची वगैरे गरज लागत नाही, कारण ते केळं एकदम नरम झालेलं असतं। तर आपण ह्या आपल्या ज्या केळ्याचं आहे ना पॅनकेकसुद्धा करू शकतो। पॅनकेकसुद्धा खूप छान बनतं आणि मुलांना टिफिनला वगैरे सुद्धा देऊ शकतो किंवा नाश्त्याला वगैरे मुलंसुद्धा फार आवडीने खातात, हेल्दी तर आहेच। तर असं व्यवस्थित आपल्याला त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आधी मी पाणी वापरलेलं नाही आहे, कारण आपलं जे केळं आहे ना त्याच्यामध्येच आधी व्यवस्थित मिक्स करून घेतले। त्यानंतर आपल्याला जसं लागेल ना पाणी त्याप्रमाणे घालून घ्यायचं आहे। तर इथे आपल्याला पाणी जे आहे ना ते अगदी थोडं घ्यायचं आहे, कारण आपण जास्त पाणी घेतलं तर एकदम पातळसुद्धा होऊ शकतं। तर त्यामुळे पाणी थोडं घालून मिक्स करायचं आहे। आणि हे जे आपले केळ्याचे गुलगुले आहेत ना खूपच टेस्टी लागतात। तर इथे बघा आपण हे बॅटर तयार करून घेतले। त्यानंतर चिमूटभर असं आपला खायचा सोडा घातलेला आहे, त्याने छान असं आपलं पीठ येईल। त्यामुळे आपल्याला ते थोडासा सोडा घालायचा आहे, जास्त नाही। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बडीशोपसुद्धा घालू शकता, तीसुद्धा खूप छान लागते। तर आपलं हे बॅटर तयार झाले, तेलसुद्धा आपलं गरम झालेलं आहे। तर आपले जे हे गुलगुले आहेत ना केळ्याचे ते आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि मीडियम टू स्लो गॅसवरतीच आपल्याला हे चांगले तळून घ्यायचे आहेत। जर तुम्हाला कधी संध्याकाळी वगैरे करायचं असेल ना आणि दुपारी भिजवून ठेवलं ना तरीसुद्धा चालतं। आणि अशा पद्धतीने आपले जे गुलगुले आहेत ना ते चांगले मस्त असे आपल्याला शेकवायचे आहेत। खूप टेस्टी लागतात आणि मुलं तर फार आवडीने खातात। सोप वगैरे घातलं तर अजूनच खूप छान लागतं। तर इथे बघा आपले हे जे गुलगुले आहेत ते तयार झालेले आहेत, ते मी आता काढून घेऊयात। आणि अशा पद्धतीने आपले जे बाकीचे सुद्धा गुलगुले आहेत ते आपल्याला शेकवून घ्यायचे आहेत। मस्त असं रंग येईपर्यंत सगळे गुलगुले आपले चांगले शेकवायचे आहेत। तर तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडते आणि मुलं तर फार आवडीनेच खातात। तर तुम्हाला आपला हा आजचा गुलगुल्याचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। तर अशा पद्धतीने आपले हे जे बाकीचे गुलगुले आहेत ते सुद्धा मी तयार करून घेतलेले आहेत। तर आता हे सुद्धा गुलगुले आपले काढून घेऊयात। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। तर इथे बघा मस्त असे आपले गुलगुले चांगले फुगलेले आहेत। मी तुम्हाला इथून तोडून दाखवून मस्त अशी जाळीसुद्धा आतून आलेली आहे। तर अशा पद्धतीने आपले छान असे गुलगुले तयार झालेले आहेत। तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।